आणि प्रथम फलंदाजीला आलेत रोहन. हॅलो हॅलो चेक. येस, स्पर्धेला होते सुरुवात. पहिला चेंडू, फर्स्ट बॉल ऑफ द मॅच. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं या पहिल्या चेंडूचा. फर्स्ट बॉल, सीझन 5 5व्या पर्वामध्ये आपण आहोत. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि अगदी पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली आहे. सामर्थ्य. प्रथम बॅटिंग करायचा निर्णय घेतला, निर्णय थोडासा फसला. पहिल्या चेंडूवरती विकेट, पण स्वप्नील समोर आहे. स्वप्नील एक बॉक्सचा नावाजलेला खेळाडू, त्याच्या खांद्यावरती जबाबदारी असणार आहे. तन्मय आलेत बॅटिंग साठी, पण चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती विकेट. यावेळी दिशेपासून भरकटलेत. वाईट बॉल असणार आहे. स्क्वेअर वाईट म्हणजे धाव संख्येत भर. पहिली धाव धाव फलकावरती. पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न केला. एक चोरटी धाव नक्कीच मिळते. नो +1, 2 धावा इथे मिळणार आहेत. टर्फ क्रिकेटनी देखील एक आपलं स्थान निर्माण केलं आपल्या या क्रिकेटमध्ये, अंडरआर्म क्रिकेटमध्ये. यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न केला. प्ले अँड मिस. चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. चेंडू स्क्वेअर देखील फेकले. येस, डॉट बॉल आहे. यावेळी फटका चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन येतोय. चौकार स्वप्नीलांच्या बॅटमधून. त्या चौकाराच्या साह्याने धावफलक पुढे. 7 धावा धावफलकावरती. अगदी पुढ्यातला चेंडू होता, स्लॉटचा चेंडू होता. चांगला भिरकवला, चांगला कनेक्शन केलाय. स्वप्निंग ऑन द बॅटिंग ट्रॅक. गोलंदाजी मार्क वरती सिद्धू आहे. सिद्धूने विकेट देखील घेतली आहे. यावेळी विकेट करतोय. स्लॉटच्या चेंडूला दिलाय प्लॉटच्या बाहेर भिरकावून. येत आहेत 6 धावा. येतोय ह्यूज मोठा षटकार स्वप्नील यांच्या बॅटमधून. धावा झाल्यात धावफलकावरती. 13 धावा झाल्यात. यावेळी देखील विकेट करण्यात आलाय. बॅक टू बॅक सलगच्या 2 चेंडूंवरती 2 षटकारांचा विक्रम आतापर्यंत स्वप्नील यांनी केलाय. 19 धावा, 19 रन्स. पुढील चेंडू. यावेळी देखील विकेटचा प्रयत्न केला. सरळ हातामध्ये. लास्ट लाफ हा नेहमी गोलंदाजाचा असतो असं म्हटलं जातं. तसंच गोलंदाजाने करून दाखवलंय. स्वप्नील सारखा एक मोठा बॅटर केलाय बाद. बॅक टू बॅक 2 षटकार स्वप्नीलने मारले होते. संयम ठेवणं गरजेचं होतं विकास. तो संयम ठेवलेला नाहीये. अगदी एक असं म्हटलं जातं ना की ललचवलं होतं, थोडंसं पुढे आणलं होतं. हलका चेंडू फेकला होता, पण बॅटरला शांत राहणं गरजेचं होतं. कारण लोअर फुल टॉस हे खेळण्यासाठी, हिट करण्यासाठी खूप डिफिकल्ट असतात. तनीश येतात गोलंदाजी मार्क वरती. वाईट बॉल असणार आहे. धाव संकेत भर. यावेळी विकेटचा प्रयत्न केला. मिस टायमिंग स्ट्रोक असणार आहे. बॅटची टॉप एज लागते. चेंडू वरती जाईला नेटला आदळतो आणि त्यानंतर खाली येतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळी नो बॉल असणार आहे. यशवंतचा नो बॉल आहे. यशवंतच्या विकेटच्या डायरेक्ट बाहेर चेंडू पडला जातो. अंडरआर्म क्रिकेट म्हणजे भरपूर सारे नियम.
यावेळी बॅकफुटला गेले होते, बॅकफुटला जाऊन बॉलर्स बॅक ड्राईव्ह चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 23 धावा धावफलकावरती. यावेळी बेगेट करण्याचा प्रयत्न केला पण स्ट्रेट खेळणं गरजेचं आहे. तर व्ही मध्ये खेळत राहणं टर्फ क्रिकेटमध्ये तेवढंच गरजेचं आहे. व्ही मध्ये खेळला जात नाहीये. अजून एक धाव ऍड होते आणि सर्वांनाच उत्कंठा लागली आहे, वाट बघताय ती म्हणजे त्या तिसऱ्या षटकाची ज्यामध्ये धावा डबल होणार आहेत. यावेळी बेगेट केलाय, षटकार येतोय. शॉर्ट पिच चेंडू होता, योग्य त्या दिशेला योग्य तो षटकार. गुड शॉट. तनिष गोलंदाजी मार्क वरती. यावेळी पुढे सरसावलंय, झेलची शक्यता असणार आहे. कॅच ड्रॉप होत्या. कॅचेस विन द मॅचेस. कॅच पकडली नाहीये, मॅच गमावी लागते आहे की काय येणारा काळ आपल्याला नक्कीच सांगेल. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल षटकामधला आणि नो बसणार आहे. नो बॉल आहे. अजून एक धाव अतिरिक्त स्वरूपाच्या खात्यामध्ये ऍड होते. 32 धावा झाल्यात. यावेळी बॅकफुटला गेले होते, धावचीची देखील शक्यता असणार आहे. पंचांकडे लक्ष सर्वांचंच लागलंय. फलंदाज बाद होईल. येस, खूप चांगला रिप्ले देखील टिपलाय. प्रसादे बाद झालेत. प्रसादांची जागा भरून काढण्यासाठी बघा पॉवर ओव्हर मॅजिकल षटक असं देखील म्हटलं जातं, उल्लेख केला जातो. पण ही संधी बॅटरलाच नाही तर बॉलरला देखील असणार आहे. का बॉलरला आहे? कारण बॉलरनी समजा 4 विकेट्स घेतल्या तर 20 धावा मायनस होतील आणि 20 धावा जर मायनस झाल्या तर 32 मधून उरतील फक्त 12 धावा. पण 2 षटकार लगावले तर 12 नाही 24 मिळू शकतात. एक सुवर्ण संधी दोन्ही टीम्सला. हो हो, चांगली गोलंदाजी आणि धावचीची देखील शक्यता असणार आहे. एक धाव मिळते. एका धावानी धावफलक पुढे सरसावत आहे. येस, आणि हलक्या हाताने फक्त डिफेन्स केलंय, प्लेस केलंय, जागा दाखवली आहे चेंडूला. फक्त चांगली गोलंदाजी होते. आपल्या संघातील सर्वात चांगला गोलंदाज रोखून ठेवणं गरजेचं आहे. हा स्ट्रॅटेजिकल गेम आहे, हा माइंडसेटचा गेम आहे. बेगेट करण्याचा प्रयत्न केला होता. ऑन साइडला एकच धाव मिळणार आहे. 3 चेंडू झाले. 3 चेंडूंवरती एक संयमी खेळ बघायला मिळतोय. 3 चेंडू आणि 3 धावा धावफलकावरती इथे आला. 3 म्हणजे 6 नक्कीच मिळतील. बघत गोलंदाज काय करतोय. शॉर्ट पिच चेंडू आहे, नो कॉल करण्यात आलाय. धाव घेतली आहे, रन कंप्लीट केलाय. नो +1 म्हणजे मिळतील 2, 2च्या होतील 4. जर धावचीत झाले असते तर 5 मायनस देखील झाले असते. याचा देखील विचार करणं तेवढंच गरजेचं आहे. हे कॅल्क्युलेशन आहे, क्रिकेटचं कॅल्क्युलेशन. खूप चांगला खेळ आणि ही मॅजिकल षटक म्हणजे सर्वांसाठीच मजा. झेलची शक्यता आणि बॅटर आउट होतोय. मागच्या चेंडूवरती तुम्हाला 4 फ्रीच्या धावा मिळाल्या असं म्हणायला हरकत नाहीये. आणि या चेंडूवरती काय घडतंय तर -5, 5 धावा मायनस होणार आहेत. हर्षल आलेत आणि हर्षलनी फक्त चेंडू कट करायचा प्रयत्न केला होता. पॉइंट गली रिजन वरती एकही धाव मिळणार नाहीये. येणारे डॉट बॉल. शेवटचा चेंडू या षटकामधला. 5 मायनस देखील झालेत. फुल टॉस चेंडू आणि अशाच प्रकारे षटक संपले. चांगली गोलंदाजी केली आहे. जर या षटकाचा विचार केला ना तर खूप चांगली गोलंदाजी केली आहे. एकही षटकार आला नाहीये, एकही चौकार आलाय आणि एकूणच धावसंख्येचा विचार केला तर 37 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. प्रणव येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. आणि तन्मय स्ट्रायकिंग एंडला आहे. तन्मयकडे ती कुवत, ती क्षमता आहे. बघा तन्मयच्या बॅटमधून आता षटकार येतोय का. स्लॉग षटकामध्ये आपण आहोत. पहिला चेंडू फुल टॉस, फुल टोल केलाय वसूल आणि अशाच प्रकारे षटकार येतोय. 6 धावा येत आहेत. बघा तो संयमी खेळ करत असताना देखील खराब चेंडूवरती प्रहार करणं, फटके मारणं तेवढंच गरजेचं आहे.
चांगल्या चेंडूला आपण सन्मान करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. खराब चेंडूवरती प्रहार करणं, प्रेशर टाकणं तेवढंच गरजेचं आहे. चांगली बॅटिंग होते आतापर्यंत तन्मय यांच्याकडून. एक धाव नक्कीच मिळाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव घेताना बॅटर आउट होतील. म्हणजे 66 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. जिंकण्यासाठी बनवायच्यात 67 धावा, 67 रन्स. आणि गोलंदाजी मार्कवरती येतोय स्वप्नील मात्रे. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू नो फेकलाय का? डेड बॉल आहे का? ओके ओके येस हा येस ओके 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 ओके. बघा चार्ज फ्री आहे आपल्याला. चार्ज आपण फ्री घेऊ शकता. कितीही बॉलला आपण कुठल्याही प्रत्येक बॉलला चार्ज घेऊ शकता. पण गोलंदाजांनी चेंडू रिलीज करण्याच्या अगोदर ती पॉपिंग क्रीज आहे, ती जी लाईन आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला राहणं गरजेचं आहे. फर्स्ट बॉल पहिला चेंडू हा देखील नो असणार आहे. येस पहिला चेंडू नो फेकलाय. अवंत स्वरूपाची धाव आली. हलक्या हाताने फक्त डिफेन्स केलाय. यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न केला. मिस टायमिंग स्ट्रोक असणार आहे. एकच धाव मिळणार आहे. धावा किती बनवायच्यात? 67 धावा. खूप मोठं लक्ष असं वाटत असेल प्रेक्षकांना, पण मॅजिकल ओव्हर आहे, पॉवर ओव्हर आहे. त्या षटकामध्ये 20 आल्या तर 40 होऊ शकतात. पुढे सरसावून विकेट करण्याचा प्रयत्न केला. खराब क्षेत्ररक्षण यशांच्या मागे. थोडीशी घाई. यावेळी देखील योग्य त्या दिशेला योग्य तो फटका आलाय का? धाव घेतलेली नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. आपल्या संघासाठी तब्बल 6 धावा इथे रोखल्यात. वेगळ्या शैलीने अग्रेसिव्ह बॅटिंग बघायला मिळते. यावेळी पुन्हा एकदा नो चेंडू. अजून एक नो बॉल म्हणजेच अवंतर स्वरूपाचे झाल्यात 2. म्हणजे हे षटक खूप निर्णायक आहे. या षटकामध्ये 20 धावा बनवा, 40 मिळतील. षटकात 10 बनवा, 20 मिळतील. 2 गडी बाद झाले तर 10 मायनस देखील होणार आहेत. पहिला चेंडू खूप जास्ती फ्लाइट देण्यात आली होती. खूप जास्ती फ्लाइट देण्यात आली. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. एका धावेने धावफलक पुढे सरसावत आहे. पुन्हा एकदा विकेटचा प्रयत्न केला आणि बॅटर आउट आहेत. अच्छा ओके. बघा अजून एक नियम प्रेक्षकांना देखील सांगतो, खेळाडूंना सांगतो आणि आमच्या वाहिनीवरती लाईव्ह बघत असलेल्या प्रेक्षकांना देखील हेच मी सांगू इच्छितो की पॉवर षटकामध्ये म्हणजे जी मॅजिकल ओव्हर आपण म्हटलं जातो त्या षटकामध्ये जर चेंडू डायरेक्ट वरच्या नेटला आदळला किंवा साईडच्या नेटला आदळला तरी देखील बॅटर आउट होणार आहे. म्हणजे 5 धावा इथे झाल्यात मायनस. जिथे आपण 20 ची अपेक्षा करत होतो तिथे 5 मायनस झाल्यात. सामर्थ्य यांच्या एका खेळाडूला आता ते सामर्थ्य दाखवावं लागणार आहे. विकेटचा प्रयत्न केला. फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धावचीची शक्यता. डायरेक्ट हिट पण त्याचा बोट आकाशाकडे. खूप चांगला खेळ. खूप चांगला खेळ बघायला मिळतोय आपल्याला. वा 10 धावा झाल्यात मायनस.
10 धावा इथे मायनस झाल्यात. येस, यावेळी देखील संयमी खेळ थोडासा बघायला मिळतोय. अगदी फक्त एकच धाव इथे मिळणार आहे, एक नाही तर 2 नक्कीच मिळतील. चांगली गोलंदाजी होते आणि येस बॅटर आउट असणार आहेत ना. येस बॅटर आउट आहेत ना, कारण बॉक्स क्रिकेटचे नियम इथे लागू होतील. जेव्हा पॉवर षटक चालू असेल, मॅजिकल ओव्हर चालू असेल, त्या ओव्हरमध्ये जर डायरेक्ट चेंडू नेटला आदळला, मग तो समोरच्या वरच्या नेटला आदळला तर तरी देखील बॅटर आउट, साईडच्या नेट्सला आदळला तरी देखील बॅटर आउट. बॅटची फक्त एज लागणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे यष्टांच्या मागे. स्वप्नील यांचं षटक संपलंय आणि 3 षटकांच्या अखेरीस जरा सगळ्यांचंच लक्ष वेधून घेऊयात आपण, नाही का. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आहे किती, तर 0. कारण मायनस देखील करण्यात आले होते. 2 बॅटर नाही तर 3 बॅटर आउट झाले, 15 धावा मायनस झाल्या, 0 धावा धावफलकावरती. म्हणजे जिंकण्यासाठी पुन्हा एकदा लक्ष. हा षटकार आलाय का? येस, हा षटकार आलाय. पुढे सरसवले, खूप चांगली बॅटिंग. धावचीची देखील शक्यता होती, दुसऱ्याचा देखील प्रयत्न करतायत. थोडस उशीर झाला असं म्हणायला हरकत नाहीये. अजूनही 67 धावा करायच्या होत्या षटकाच्या सुरुवातीस. पंचांना हिट झालाय, दुखापत झाली असेल पंचांना. अजून एक चांगला फटका आणि वेळ निघून गेल्यानंतर फटकेबाजी बघायला मिळते खरं तर, पण हरकत नाहीये. हा खेळ आणि यष्ट उद्ध्वस्त केल्यात. चांगली गोलंदाजी, कंप्लीट डॉमिनेशन बघायला मिळते आम्हाला पहिल्या सामन्यामध्ये. मावळे आम्ही ढोल ताशा पथकाचं कंप्लीट डॉमिनेशन बघायला मिळालं. बॅटिंग मध्ये डॉमिनेट केलं, गोलंदाजी मध्ये डॉमिनेट केलं आणि सामना जिंकलाय. भरपूर अंतराने हा सामना जिंकलाय, भरपूर फरकाने हा सामना जिंकलाय. अगदी 50-55 हून अधिक धावेंनी हा सामना जिंकलाय आणि बॉक्स क्रिकेटमध्ये हे खूप कमी वेळेस बघायला मिळतं आपल्याला. यानंतरचा सामना असणार आहे नाद ढोल पथक विपक्ष सामर्थ्य ढोल पथक. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स या त्वरित त्वरित यायचे आपण टॉस साठी. नाणेफेकी होईल प्रथमतः. येस, आणि आपले जे अतिरिक्त खेळाडू असतील एक्स्ट्रा 12th मॅन त्यांना विनंती करतो आपण यायचं कॉम्बॉक्स मध्ये. येस, टॉस होतोय. नाद विपक्ष सामर्थ्य या दोन्ही संघांमध्ये टॉस केला जातोय. नाणेफेकीचा कौल आणि तो जिंकलाय. नाद बॅटिंग घेतली का? ओके, चला सामर्थ्य आपल्याला विनंती आपण चला या त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या.